लाडकीबहिणीचा लाडक्याचा 21वा हप्ता आणि 22वा हप्ता वितरण या ठिकाणी सुरू आहे आणि हे वितरण आणखी किती दिवस चालणार आहे, कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना आणखी हप्ता भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. लाडक्याचा बघा, वितरण किती दिवस चालणार याच्याबद्दल एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आली. ती ब्रेकिंग न्यूज सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर ही माहिती देतो, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. आज शनिवार होता. शनिवार असताना देखील आज वाटप चालू होतं. लाडक्याचा याच्यामध्ये तुम्हाला काही घ्यायची गरज नाहीये, कारण की वितरणाचे या ठिकाणी पुरावे देखील तुम्हाला मी देणार आहे. काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. आता उद्या रविवार आहे, मग रविवारी या ठिकाणी वितरण होणार का नाही हे आपण उद्या बघणार आहोत. पण या ठिकाणी हे वितरण किती दिवस चालणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर एबीपी माझाची एक महत्त्वाची बातमी समोर आली. कोणत्या लाडक्यांना पैसे भेटणार नाहीयेत याची आकडेवारी देखील समोर आलेली आहे. आजची लेटेस्ट बातमी एबीपी माझामध्ये आलेली आहे, ती बातमी देखील तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ आहे. आणि लाडक्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला खुशखबर भेटली का? 2 हप्ते तुम्हाला भेटले आहेत का? 21वा हप्ता आणि 22वा हप्ता म्हणजे मार्च आणि एप्रिल 2 महिन्याचे हप्ते तुम्हाला भेटले आहेत का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. किंवा तुम्हाला भेटलाय, तुमच्या घरामधल्या कोणाला भेटला आहे का नाही हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलाय. आणि कोणत्या दिवशी किती वाजता तुम्हाला जमा झालाय, आज कुणाला जमा झालाय का कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं. चला आता वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट आपण बघणार तो म्हणजे 21वा हप्ता 22वा हप्ता याचं वितरण किती दिवस चालणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे किती महिलांना मिळालेले आहेत पैसे. आजपर्यंत जर बघितलं तर किती महिलांना पैसे भेटलेत, आणखी किती महिला बाकी आहेत, या तुम्हाला गोष्टी सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर माहिती मिळणार आहे. किती महिलांना मिळणार या ठिकाणी, किती महिलांना मिळाले आणि किती महिलांना मिळणार, ह्या 2 गोष्टी आहेत. आतापर्यंत किती मिळालेत आणि किती महिलांना मिळणार आणि किती महिलांना नाही मिळणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून सांगणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. आणि वितरण किती दिवस चालणार, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. किती दिवस अजून वितरण चालणार आहे, काळजी करायची बिलकुल गरज नाही. चला वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी गोष्ट तुम्हाला सांगायला लागते ती म्हणजे पहिली असणार आहे एबीपी माझ्याची एक बातमी. तुम्हाला ती बातमी अगोदर दाखवतो, त्यानंतर तुम्हाला वितरण किती दिवस चालणार ते सगळं सांगतो. काळजी करायची गरज नाहीये. वितरण किती दिवस चालणार आहे सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय. एबीपी माझाची अगोदर ही बातमी तुम्ही बघून घ्या. लाडके एबीपी माझाची काय बातमी आहे, गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे. गुड न्यूज तुमच्या समोर या ठिकाणी दिसतंय. लाडके लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 2 दिवसामध्ये 3000 रुपये जमा. एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, कालपासून या ठिकाणी बऱ्याच लाडक्यांना पैसे जमा झाले. आज पण बऱ्याच लाडक्यांना पैसे येत आहेत. पण एवढं असून समजून घ्या की बऱ्याच जिल्ह्यामध्ये अजून पण वाटप या ठिकाणी ज्या प्रमाणात होत असतं तेवढं झालेलं नाही. ही पण गोष्ट समजून घ्या. आता याच्या मागचे जे वेगवेगळे कारण आहेत ते कारण मी तुम्हाला दाखवणार आहे. आकडेवारी तुम्हाला मी दाखवणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा महत्त्वाचा व्हिडिओ बघायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट ही एबीपी माझी तुम्हाला बातमी दाखवली. लाडक्या बहिणीसाठी ही गुड न्यूज आलेली आहे. 24 मार्चला जमा झाला होता पहिला हप्ता. नंतर 14-15 मे रोजी अनुक्रमे मार्च आणि लाडक्या बहिणीला मार्च दिवशी या ठिकाणी हप्ता जोरदार झाला. आज या ठिकाणी 16 मे आहे, तर 14, 15, 16 आज 2-3 दिवस चांगलं झालं, वाटप चालू आहे. पण लाडक्याताईंनो एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. या ठिकाणी बऱ्याच लाडक्याताईंना अजून पण हप्ता भेटलेला नाही. ते गोष्ट समजून घ्या. बऱ्याच लाडक्याताई म्हणत असतील की सर याचे कारण काय आहेत आणि आम्हाला हप्ता कसा भेटेल. मग अशा कोणी लाडक्याताई आहेत का ज्यांना अजून हप्ता भेटला नाही? बरेच कमेंट्स येत आहेत की सर आम्हाला 20वा हप्ता भेटला होता, गुरुदादा आम्हाला 20वा हप्ता भेटला, माझी EKYC पूर्ण आहे, माझं या ठिकाणी DBT ॲक्टिव्ह आहे, सगळ्या गोष्टी माझ्या कंप्लीट आहेत, तरी पण मला 21वा 22वा हप्ता का नाही भेटला. दुसरी महत्त्वाची अजून गोष्ट, बऱ्याच लाडके म्हणाले आमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार नाहीये, आमच्या घरामध्ये कुणी जास्त लाडक्या बहिणी नाहीये, तरी आम्हाला हप्ता का नाही भेटायला. बऱ्याच लाडक्याताई म्हणाल्यात की सर आता आम्हाला 21वा 22वा हप्ता भेटलाय, पण मागचे 17वा 18वा 19वा असे जे हप्ते पेंडिंग पडले होते त्यावेळेस आमच्या या ठिकाणी KYC झाल्या नव्हत्या, त्यावेळेसचे हप्ते परत भेटणार का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत हा बघायचा. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगायलो, ज्या लाडक्यांना हप्ता भेटत नाहीये त्यांच्यासाठी एक पहिला प्रश्न विचारतोय, तुमची EKYC अपडेट झाली आहे का? EKYC फक्त अपडेट होऊन चालणार नाही,
बऱ्याच ठिकाणी तुम्हाला म्हटलं जात आहे की ई-के-वाय-सी केलं म्हणजे संपला, विषय सुरू झाला, तुम्हाला हप्ता भेटणार आहे. असं होत नाही. पडताळण्या चालू आहेत. परत सांगतोय, मोठ्या स्वरूपात पडताळण्या चालू आहेत. आकडेवारी समोर आली, ती आकडेवारी तुम्हाला दाखवणार आहे. आकडेवारीमध्ये जर लक्षात घेतलं तर बऱ्याच लाडक्या बहिणीला हप्ते भेटणार नाहीत. त्याच्यामुळे ई-के-वाय-सी तुम्ही अपडेट केली आहे का? आणि ई-के-वाय-सी अपडेट केल्यानंतर तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड झालंय का? कारण की ज्यावेळेस तुमची ई-के-वाय-सी झाली नव्हती, त्यावेळेस ते रिजेक्ट स्टेटसमध्ये गेलं होतं, म्हणजे रद्द केला होता तुमचा फॉर्म. आता तो रद्द झालेला फॉर्म परत एकदा अप्रूव्ह केला आहे का? मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहिली ही गोष्ट चेक करायची. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे, ती म्हणजे ज्या लाडक्याताईंची ई-के-वाय-सी अजून झालीच नाही, म्हणजे अशा कोणत्या लाडक्याताई आहेत ज्यांची अजून ई-के-वाय-सी झालीच नाही, त्यांना हप्ता भेटत आहे का नाही कमेंट बॉक्स सांगायचं आहे. कारण की लाडक्यातून एक गोष्ट समजत घ्या, की आता प्रत्येक वर्षाला ई-के-वाय-सी करणं बंधनकारक असणार आहे. प्रत्येक वर्षी ई-के-वाय-सी करून घेतली जाणार आहे. ही मार्च एप्रिल महिन्यामध्ये वगैरे किंवा एक जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये ही चालू होते प्रत्येक वर्षी. मागच्या वेळेस पण जुलैला चालू झाली ती, यावेळेस पण तुम्हाला या ठिकाणी त्या स्वरूपात चालू होणार आहे. तर ह्या प्रत्येक वर्षी ई-के-वाय-सी अपडेट तुम्हाला करावं लागणार आहे. याच्यानुसार लाडक्या ताईंच्या या ठिकाणी संख्येनुसार समजणार आहे. आता सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय, तुमचं डीबीटी ॲक्टिव्ह आहे का नाही ते चेक करायचं आहे. डीबीटी ॲक्टिव्ह नसेल, तुमचं जर बँकेचं स्टेटमेंट या ठिकाणी जर बघितलं, त्यात ई-के-वाय-सी जर अपडेट केली नसेल किंवा तुमच्या बँकेमध्ये काही म्हणजे तुमच्या अकाउंटला काहीतरी स्टे आला असेल, तरी पण तुम्हाला अकाउंटला पैसे येत नाहीत. सरकारचा हा नियम आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना विनंती आहे, डीबीटी तुमचं ई-के-वाय-सी बँकेची झाली का नाही व्यवस्थित ती चेक करायची आहे. आता सगळ्यात अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो आहे, तो म्हणजे लाडक्याताईंनो, तुम्हाला 20वा हप्ता भेटला होता, पण त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये कुणाला हप्ता भेटला नाही का? ते पण खूप महत्त्वाचं आहे. कारण की आता सरकारने काय केली, चालू केली पडताळणी एवढ्या कडक स्वरूपात केलेली चालू, की जर घरामध्ये तुमच्या 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर त्यांना आता बाहेर काढायला सुरुवात केली आहे. त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्याताईंनी बघितलं असेल, की एका लाडक्याताईला पैसे येतात घरामध्ये, दुसऱ्या लाडक्याताईला येत नाहीयेत. किंवा शेजारी पैसे येतात, नातेवाईकामध्ये पैसे येतात, पण त्या नातेवाईका दुसऱ्याला पैसे येत नाहीत. किंवा 2 सुना असतील, त्यांचे जर वेगवेगळ्या ह्याच्यातून फॉर्म भरले असतील, एका सुनाला भेटायला दुसऱ्या सुनाला भेटत नाहीत. अशा बऱ्याच गोष्टी व्हायला लागल्यात. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी मला कमेंट बॉक्समध्ये ते सांगायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकडेवारी तुम्हाला सांगायला लागेल. आकडेवारी आणि वितरण ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. तर एबीपी माझाची ही बातमी, लाडक्या बहिणीची संख्या घटली या स्वरूपात तुम्ही बघू शकता. या ठिकाणी सगळं दिलेलं आहे बघा, तुम्ही सगळे या ठिकाणी दिलेले लाडक्या बहिणीची संख्या या ठिकाणी घटली आहे. एवढा वेळ नाहीये वाचायला, ते सगळ्या तुम्ही गोष्टी त्यांनी कारणं पण दिलेत कशामुळे ती घटलेली आहे, ते तुम्हाला वाटलं तर उद्याच्या लेक्चरला सांगेन. पण या ठिकाणी आकडेवारी तुम्ही बघा, 2,46,00,000 एवढ्या लाडक्या बहिणी सुरुवातीला होत्या. त्याच्यानंतर बघा 1,76,00,000 महिलापर्यंत या ठिकाणी आलेली आहे. 1,76,00,000 महिलापर्यंत आता हा हप्ता भेटणार आहे. जवळजवळ 70 लाख लाभार्थी महिलांना ई-के-वाय-सी केली नाही, त्याच्यामुळे त्यांना भेटणार नाहीये. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांची ई-के-वाय-सी झाली, जर तुम्हाला 20वा हप्ता भेटला असेल, काळजी करू नका. वितरण आणखी 2-3 दिवस चालणार आहे. 19 मे ते 20 मे पर्यंत वाटप होईल अशा स्वरूपाची एक बातमी माझ्याकडे येईल. ती बातमी तुम्हाला मी सांगत आहे. तर लाडक्याताईंनो, सगळ्यांना ही गोष्ट सांगा की अजून 2-3 दिवस आपल्याला वाट बघायची आहे. 19 ते 20 मे पर्यंत वाट बघायची. 20 मे नंतर तुम्ही विषय सोडून द्यायचा आहे. मग नंतर आपल्याला पुढच्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल. पण 20 मे पर्यंत सर्वांनी वाट बघायची, ही गुरुदादाची तुम्हाला एक काय आहे विनंती आहे. विश्वास ठेवा. तुम्हाला बघितलं असेल, आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस त्या गोष्टी खऱ्या होतात. त्याच्यामुळे 20 मे पर्यंत फक्त या ठिकाणी काय करा, थोडीफार धीर धरा, येऊन जातील पैसे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज.